नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. कोणत्याही स्थितीचे 3 पैलू असतात: वेळ, काळ आणि परिस्थिती. आणि या 3 पैलूंच्या अनुषंगाने त्यावेळी कृती घडत असते. वैद्यकीय दृष्टिकोनातून जेव्हा तत्परतेची आवश्यकता असते किंवा वैद्यकीय दृष्ट्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये या सगळ्यांमध्ये जी कृती असते ती चटकन अपेक्षित असते. तत्परता हा कृतीचा त्यावेळी मूलमंत्र असतो. कारण प्रत्येक वेळी जी घटना घडते त्यावेळी काय करायचं आहे इथे सावधानता आणि सतर्कता या गोष्टी मोलाच्या असतात. जेव्हा वैद्यकीय दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं आहे असा आपण विचार करतो तेव्हा एक लक्षात घ्यायला हवं की वैद्यकीय परिस्थितीमध्ये जेव्हा आपत्कालीन परिस्थिती उद्भवते तेव्हा तत्परता आवश्यक आहे असं म्हणताना वैद्यकीय परिभाषेमध्ये अजून एक संकल्पना असते ते म्हणजे जेव्हा काही घडतं त्यावेळी पहिला 1 तास हा महत्त्वाचा असतो, ज्याला त्या परिभाषेमध्ये गोल्डन आवर असं संबोधलं जातं. कारण यावेळी जी पावलं उचलली जातात, यावेळी जी कृती घडते त्यातून रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता ही अधिकाधिक वाढते. म्हणजेच रुग्णाचा जीव हा लवकर वाचू शकतो. मग या गोल्डन आवरमध्ये काय केलं पाहिजे असा विचार करतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे प्रथमोपचार. 12 सप्टेंबर हा जागतिक पातळीवर प्रथमोपचार दिवस म्हणून पाळला जातो. या अनुषंगाने त्याचंच औचित्य साधलेला आजचा हा महत्त्वपूर्ण सखी सह्याद्रीचा भाग जागतिक प्रथमोपचार दिवस. आणि याविषयी माहिती करून देण्यासाठी प्रथमोपचार प्रशिक्षक डॉक्टर विकास कुरणे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर विकास कुरणे हे प्रथमोपचार प्रशिक्षक म्हणून कार्य करतात. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापक हे त्यांचा वेगळा कामाचा भाग आहे. रेड क्रॉस या संस्थेशी ते निगडित आहेत आणि या दृष्टिकोनातून ते मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला होणार आहे आणि यासाठी आपण संपर्क साधण्यासाठी दूरध्वनी क्रमांक चटकन टिपून घ्या. 2490-8050 2498-8050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड तुम्ही टिपून घेतला असेलच. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. नेहमीच्या सूचना माहिती आहेतच तरी पण पुन्हा एकदा छोटीशी आठवण. सुरुवात करूया आजच्या आपल्या विषयाला. 12 सप्टेंबर हा जागतिक पातळीवर प्रथमोपचार दिवस म्हणून पाळला जातो. त्या दृष्टिकोनातून आजचा आपला विषय आणि मार्गदर्शन करत आहेत प्रथमोपचार प्रशिक्षक डॉक्टर विकास कुरणे. सर, जेव्हा आपण प्रथमोपचार दिवस असं म्हणतो तेव्हा हा दिवस असं म्हणताना हा एक वेगळा दिवस आहे. तर हा काय आहे, ही संकल्पना काय आहे, हा इतिहास काय आहे याविषयी? येस. सर्वप्रथम मी हे सांगेन की सप्टेंबर महिन्यातला प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्यामधला जो दुसरा शनिवार आहे तो आपण जागतिक प्रथमोपचार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि ह्याची सर्वात अगोदर प्रथमोपचाराची जी संकल्पना मांडली ती डॉक्टर एस मार्क हे जर्मन सेनामध्ये मुख्य चिकित्सक म्हणून काम करायचे. आणि सर्वात अगोदर जे ऑफिशियल बुक प्रथमोपचारचं लिहिलं ते डॉक्टर एस मार्कने लिहिलं. आणि प्रथमोपचार हा जो शब्द आहे हा 1879 साली अस्तित्वात आला. ओके. तसेच ह्याचा जो प्रथमोपचारचा जो पुरस्कार करण्यात आला तो डॉक्टर सर हेनरी ड्युनंट यांनी त्याचा मुख्य प्रचार आणि पुरस्कार केला. 1863 साली इंटरनॅशनल कमिटी फॉर द रिलीफ ऑफ द वुंडेड सोल्जर्स ही स्थापन करण्यात आली. त्याचेच नंतर कालांतराने नामांकरण झालं इंटरनॅशनल कमिटी फॉर रेड क्रॉस अँड रेड क्रिसेंट. आणि रेड क्रॉसचे जे व्हॉलेंटियर्स आहेत मग ते बॅटलफील्ड जे युद्ध सैनिक वगैरे आहेत तिथे जाऊन ते त्यांची मदत करतात. त्यांच्या जखमांना पट्टी वगैरे बांधणं वगैरे तर त्यांची ते काळजी घेतात. प्रथमोपचाराची ही चळवळ सुरू झाली असं म्हणता येईल त्या काळामध्ये? हो, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. तोपर्यंत म्हणजे कुठलाही तत्परतेने केलेला इलाज हा प्रथमोपचार आहे ही संकल्पना तोपर्यंत माहितीच नव्हती असं काही आहे का? तो शब्द
नव्हता बहुतेक. तो 1879 साली कॉइन झाला अच्छा. तो वर्ड फर्स्ट एडचा. आणि ही जी संकल्पना आहे हो हो जी सर हेनरी ड्युनांटने जी 1859 साली बरं. ते एका जागी जात होते. हा त्यावेळेला त्यांनी फ्रान्सला जात होते ते हा हा व्यवसायाच्या निमित्ताने. त्यावेळेला त्यांनी पाहिलं की एका जागेतून ते जात होते. त्यावेळेला घोडागाडी वगैरे होती. तर त्याच्यातून ते जात असताना एक सॉल्फिरिनो नावाचं गाव होतं आणि तिथे त्यांनी पाहिलं की 2 राष्ट्रांमध्ये युद्ध चालले होते. अच्छा. ऑस्ट्रिया आणि फ्रान्सच्या मध्ये. ओके. तर त्यावेळी कसं व्हायचं की सकाळचे म्हणजे युद्ध संध्याकाळ झाली की थांबायचे. बरं. तर त्याच्यानंतर त्यांनी ते सैनिक पाहिलेत की ते विव्हळत होते किंवा रक्तस्राव वगैरे होत होता. तर काही गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना ते पाहलं गेलं नाही सर हेनरी ड्युनांटना. तर काही गावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी पट्टी वगैरे त्यांना पट्टी बांधली, रक्तस्राव थांबवला. मग जवळच्या एका ठिकाणी त्यांनी त्यांना ठेवलं तिकडे जाऊन अच्छा. आणि त्यांची काळजी घेतली. तर हा प्रथमोपचाराचा मी म्हणेन पाया मेन असा. बरं. म्हणजे त्यावेळी जी पटकन कृती घडली त्याला प्रथमोपचार असं नाव देण्यात आलं आणि त्या दृष्टिकोनातून याचं महत्व तिथे अधोरेखित झालं असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. हो. प्रथमोपचारची व्याख्या अशी आहे की घटनास्थळी एखाद्या व्यक्तीस जखम झाली किंवा आजारी पडला तर डॉक्टर येण्यापूर्वी जी आपण मदत करतो, जे सहाय्य करतो, त्याला म्हणतो आपण प्रथमोपचार. अगदी सोपी सुटसुटीत व्याख्या आहे. बरं. कार्यक्रमामधला पहिला फोन आलेला आहे, तुमच्या परवानगीने तो घेते. शैलेंद्र यांचा फोन आहे. नमस्कार. हा नमस्कार सर. हो सर. हा सर माझा प्रश्न असा आहे की सर घरामध्ये प्रथमोपचार करण्यासाठी कोणत्या कोणत्या वस्तू अगोदर आवश्यक पाहिजे. बरं. धन्यवाद. शैलेंद्र यांचा मुद्दा आहे की घरामध्ये प्रथमोपचार जेव्हा देण्याची वेळ येते त्या दृष्टिकोनातून घरामध्ये कुठल्या गोष्टी आवश्यक असल्या पाहिजेत. मी थोडासा त्यांच्यामध्ये चेंज करेन की फर्स्ट एड बॉक्सच्या बद्दल ते म्हणत असतील. तर प्रथमोपचार पेटी ज्याला आपण म्हणतो. सर तुमच्याकडे मला वाटतं स्क्रीनवर काही त्याचे इमेजेस वगैरे पण आहेत, ते पण आपण सायमल्टेनियसली दाखवूया बोलता बोलता. ओके. आपण सांगूया माहिती ती. मी माहिती सांगतो. तर त्याच्यामध्ये प्रथमोपचार पेटीमध्ये तुम्हाला कॉटन वूल म्हणजे कापूस, पट्ट्या ज्या आपण बांधतो त्या रोलर पट्ट्या, ट्रायंग्युलर बँडेज ती आपण घरी सुद्धा बनवू शकतो, ट्रायंग्युलर बँडेज. आणि एखादी डोकेदुखीची गोळी असा कमी करण्याची गोळी, वेदनाशामक गोळ्या. हो, वेदनाशामक गोळ्या. आणि कात्री किंवा चिमटा ह्या गोष्टी असणं, थर्मोमीटर ह्या गोष्टी असणं. निर्जंतुक करायचं औषध जे आहे ते हवं. येस नक्की. ते सुद्धा आपल्याला एक छोटी बॉटल असायला हवी. बरोबर आहे. म्हणजे अगदी ज्या छोट्या छोट्या महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि पाण्याची बाटली एक किंवा शुद्ध पाण्याचं पाणी तिथे उपलब्ध असेल तर ते कायम ते जवळ असलं पाहिजे असं आपण सांगू शकतो नाही का. हा, ती सुद्धा असली तरी चालेल. नो प्रॉब्लेम. बरोबर आहे. ह्या दृष्टिकोनानं जर तुम्ही प्रथमोपचार कसा करावा या दृष्टिकोनानं तुम्ही स्वतः प्रशिक्षण देत असता. बरोबर. तर हे नेमकं प्रथमोपचार जे आहेत त्या दृष्टिकोनातनं माहिती अजून आपण त्यांना काय देऊ शकू की प्रथमोपचार करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट की प्रथमोपचार जो देणारा आहे, ज्याला आपण फर्स्ट एडर म्हणतो, त्याच्या अंगीकृत कोणते गुण असायला हवेत, काय क्वालिटीज असायला हव्यात. आणि फर्स्ट थिंग की आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. दुसरं की त्याने गडबडून घाबरून न जायला हवं, कारण तो गडबडला किंवा घाबरला, गोंधळला तर तो त्याची मदत करू शकणार नाही जो व्यक्ती जखमी आहे. ओके. त्याने तत्परता दाखवली पाहिजे. प्लस त्याने डिसिशन्स, निर्णय परफेक्ट आणि क्विकली घेतले पाहिजे. कुठल्याही घटनास्थळी ज्यावेळेला एखाद्या जखमी व्यक्तीला मदत करण्यासाठी जातात त्यावेळेला
फर्स्ट एडरने म्हणजे जो प्रथम उपचार देणारा आहे, पहिलं त्याने जी स्थिती आहे, असेस द सिच्युएशन म्हणतो आम्ही, हा 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 ती स्थिती 1-2 सेकंद त्याने ती एरिया, त्या स्थिती कशी आहे, आपल्या जीवाला तर काही संभवित धोका नाही ना, मग त्याने त्यांना वाचवायला जायचं आहे. बरोबर आहे. कारण आपली काळजी सर्वात प्रथम, ओ येस, ते महत्वाचं आहे. स्वतः सुरक्षित असताना Yes. दुसऱ्याला मदत करणं हे Yes. मोलाचं आहे. पुढचा नक्की. धुळ्याचा फोन आहे. हा. नमस्कार, बोला. शशिकांत हॅलो. दाभाडे, बोला. माझा प्रश्न असा आहे हो हो की मी बऱ्याच वेळेस मी MSCB सर्व्हिसला होतो, त्यावेळेस बऱ्याच खेडेपाडी मला जावं लागायचं. तर तिथे परिस्थिती अशी आहे, अजूनही आपल्या परिस्थिती, की त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये किंवा आदिवासी भागामध्ये अजूनही ही पोहोच झालेली नाहीये, तर की आपल्याला फर्स्ट एड कुठे मिळेल, कसं मिळेल. तर त्यांच्यापर्यंत ही सर्व माहिती आपल्याला कशी पद्धतीने पोहोचवता येईल, याविषयी काही करता येईल का? येस, शशिकांतजी, सखी सह्याद्रीचा हा जो भाग आहे हा त्याच उपक्रमाचा एक भाग आहे. कारण सखी सह्याद्री खेडोपाड्यामध्ये, गावोगावांमध्ये दूरवर बघितला जातो आणि त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न, आज जास्तीत जास्त मार्गदर्शन कसं पोहोचेल हा प्रयत्न आजच्या भागात आपण करत आहोत. सर, त्यांना प्रशिक्षक म्हणून तुम्ही काय सांगू शकाल? खेडोपाड्यांमध्ये, वस्त्यांमध्ये, पाड्यांमध्ये ह्या दृष्टिकोनानं प्रशिक्षण उपलब्ध होऊ शकत नाही, तुम्ही त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल? मी असं सांगेन की प्रत्येक जिल्ह्यामध्ये, म्हणजे साधारणतः महाराष्ट्रातले जे 25 जिल्हे आहे, महाराष्ट्रामधील 25 जिल्ह्यांमधून रेड क्रॉसच्या शाखा आहेत व 9 तालुका पातळीवरती आहे. तर त्यांनी ते ज्या जिल्ह्यामध्ये आहेत त्यांनी आपल्या जिल्ह्याच्या रेड क्रॉस ब्रांचला, शाखेला रिक्वेस्ट करावी आणि त्यांच्या मार्फत ते प्रशिक्षण घेऊ शकतील. बरं. आणि त्याचबरोबर जे शाखा आहे, अच्छा, रेड क्रॉसला 25 जिल्ह्यामध्ये तरी आहे, रेड क्रॉसला संपर्क साधतीलच, पण त्याचबरोबर जसं तुम्ही सांगत आहात की प्रशिक्षण कोण घेऊ शकतो याविषयी आपण त्यांना काही सांगू शकू? प्रशिक्षण त्यांच्याकडून शाखेमार्फत ते प्रशिक्षक एक त्यांच्याकडे पाठवतील त्या ग्रामीण भागामध्ये आणि ते एक प्रशिक्षण कार्यशाळा ते तिकडे आयोजित करू शकतील. म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला काय प्रथम उपचार करायचा आहे, कुठली घटना घडली, कोणतीही घटना घडली, त्याला सामोरे कसं जायचं आहे, तर ह्याविषयी त्यांचे प्रशिक्षक ते नक्कीच त्यांना मार्गदर्शन करू शकतील. सरकारी इस्पितळामध्ये याविषयी मार्गदर्शन त्यांना मिळू शकेल का? तेही मला वाटतं काही प्रमाणात नक्कीच करू शकतील. पण रेड क्रॉस संघटनेशी जर त्यांनी संपर्क साधला तरी ह्याविषयी अधिक नक्कीच. पुढचा फोन आहे, कीर्तिकुमार वर्तक आपल्याशी बोलतायत वसईहून. नमस्कार. नमस्कार, बोला. आजचा जो विषय आहे हा तसं पाहिलं तर घरोघरचा हा ज्वलंत प्रश्न आहे. उदाहरणार्थ असं की सिव्हिल डिफेन्सचं शिक्षण किंवा प्रथमोपचाराचं शिक्षण हे जे आहे ते शाळेतून किंवा महाविद्यालयातून हे सक्तीने का विद्यार्थ्यांना दिलं जात नाही? ही काळाची ही गरज आहे असं मला वाटतं. आता आपलं मत काय या बाबतीमध्ये? थँक्यू. धन्यवाद सर. खूप नेमका प्रश्न आहे की शालेय विद्यार्थ्यांपासूनच त्याचं प्रशिक्षण द्यायला हवं. तुम्हाला काय वाटतं सर? तुम्ही खूप लोकांना आतापर्यंत प्रशिक्षित केलेलं आहे आणि करत आहात. नक्कीच ते शाळेच्या सिलेबसमध्ये, म्हणजे स्कूल करिक्युलममध्ये ते इन्क्लूड केलं पाहिजे. तोही एक विषय झाला पाहिजे. आणि मुख्य म्हणल्यानंतर रेड क्रॉसमध्येच एक असा विभाग आहे ज्याला आम्ही ज्युनियर रेड क्रॉस म्हणतो. तर ते विभाग 5वी इत्या 5वी पासून ते म्हणजे कॅम्प्स वगैरे घेऊन जातात. त्यांना स्वतःची स्वच्छता, निगा कशी ठेवायची, कशी स्वच्छतेचं महत्त्व काय आहे ते सांगतात. आणि 7वी पासून ते प्रथमोपचाराचं प्रशिक्षण सुरू करतात. म्हणजे 5वी ते 7वी स्वतःला प्रशिक्षण आणि 7वी पासून 10वी पर्यंत ते ज्युनियर रेड क्रॉस पाहतं काम. आणि YRC करुणा युथ रेड क्रॉस ते कॉलेजच्या लेवलमध्ये प्रथमोपचाराचं काम ते प्रशिक्षण. डॉक्टर, पुढचा फोन आलाय तो आपण घेऊया. नमस्कार, बोला. हॅलो सर. नमस्कार, राठोडजी, बोला. सर, यवतमाळवरून बोलतोय. हो हो.
सर प्रथमोपचार जे आहे तो प्रथमोपचार कसा असावा, कारण आम्ही आता पाहतो की जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मध्यंतरी आपत्ती व्यवस्थापन ग्रामस्तरावर प्रशिक्षण चालू झाले होते. त्यामध्ये आम्ही असं पाहिलं की जे तलाठी आहे किंवा कोणत्या तरी एका एनजीओचा कोणीतरी व्यक्ती आहे तो 1 दिवसाचं प्रशिक्षण घेऊन येतो कोणत्या तरी इन्स्टिट्यूट मधून आणि तो मंडळ स्तरावर किंवा खूप लोकांना तो प्रशिक्षण देतो. बर, तर ते योग्य कितपत योग्य आहे, तो 28% आहे का? त्यांचा मुद्दा थोडासा वेगळा आहे की कधी कधी इन्स्टंट प्रशिक्षण घेतलेले प्रशिक्षक आलेले असतात आणि ते प्रशिक्षण देतात. तुम्हाला याविषयी मुळात प्रशिक्षण कोणी द्यावं आणि कशा पद्धतीने प्रशिक्षण द्यावं याविषयी त्यांना माहिती हवी आहे. ह्याविषयी मी म्हणेन की प्रशिक्षण एखाद्या डॉक्टरांनी दिलेलं ते अधिक उत्तम असू आणि शकेल. उत्तम असेल आणि त्यांनीही प्रशिक्षण घ्यायला हवं प्रथमोपचाराचं आणि मगच त्यांनी ते मगाचा द्यायला तो हवं. आपला मुद्दा होता तो इथं आपण जोडून घेऊया की प्रशिक्षक नक्कीच. कसा असावा ते आपण पटापट सांगूया. प्रशिक्षकांना त्यांना माहिती हवी की एमर्जन्सी कशी ओळखावी, प्रथमोपचार कुणाला गरज आहे द्यायला, प्रथमोपचाराची ह्या व्यक्तीच गरज आहे का. कधी कधी असं होतं की थोडंसं भासतं हाताला, मग आपण प्रथमोपचार देतो पण त्या रुग्णालयात घेऊन जाण्याची आवश्यकता आहे का. तर सर्वात महत्वाचं आहे 3-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक की तो रेस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद देतो का, कारण 2 गोष्टीच होऊ शकतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही बाधा होते, इजा होते घटनास्थळी, त्यावेळेला 2 गोष्टी होतात. एक की तो शुद्धीत असतो किंवा तो बेशुद्ध असतो. तर जास्त एमर्जन्सी बेशुद्ध जो व्यक्ती आहे त्यांची. दुसरी गोष्ट आहे की श्वासोश्वास घ्यायला काही प्रॉब्लेम होतोय का, काही डिफिकल्टी आहे का. तिसरी गोष्ट आहे की जो स्किन कलर आहे किंवा नख वगैरे थोडेसे निळसर वगैरे झालेत का, याचा अर्थ आतील रक्तस्राव असेल किंवा बाहेरील रक्तस्राव असेल आणि ऑक्सिजन कमी पोचत असेल तर जीभ, होठ किंवा नख हे निळसर होऊ शकतात. आणि त्यांच्या वागण्यामध्ये काही बदल आहे का, की अचानकपणे सडनली बदल घडू शकतो की आता ते चांगले होते आणि सडनली अचानकपणे ते काहीतरी वेगळं बोलत आहेत, तर ह्या वागण्यामध्ये विचित्रपूर्ण अवस्था, तर ही आपण एमर्जन्सी म्हणून ओळखावी आणि त्वरित त्या रुग्णालयात नेण्यात यावं. सर, तुम्ही रेड क्रॉसच्या माध्यमातून किंवा आपण स्वतःही प्रशिक्षण, आपण डॉक्टर असून प्रशिक्षण देता, पण मुळात प्रशिक्षणाचा जो काय म्हणतात त्याला कोर्सेस ऑफर केले जातात ते कशा पद्धतीचे असतात, त्यातली शाश्वती आणि त्याचबरोबर त्यातली विश्वासार्हता ही कशी ओळखावी. प्रशिक्षण एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेकडूनच घेतलेलं योग्य आहे आणि योग्य आहे. आणि आमच्या इकडे रेड क्रॉसमध्ये सर्टिफिकेट कोर्सेस चालतात जे 1 दिवस, 2 दिवस आणि 3 दिवसाचे आहेत आणि एक माफक शुल्क घेऊन ते कोर्स आपण राबवले जातात आणि कोणीही येऊ शकतं. त्याच्यामध्ये कुठलाही असं बंधन नाही की त्यांचं शिक्षणाचं बंधन किंवा वयाचं. ते नक्कीच आमच्याकडे येऊ शकतात. कारण मुळात हा प्रथमोपचार आहे, बरोबर सर. ते प्रथमोपचार आणि ही काळाची गरज आहे आणि सर्वांसाठी हवी आहे. सर्वांनी याचं प्रशिक्षण घ्यायला हवं. बरोबर आहे. तर प्रथमोपचार हे म्हणतो आपण की इट इज द नीड ऑफ द आवर, असं आपण म्हणतो. प्रत्येकाला ह्या गोष्टी यायलाच पाहिजेत असं आपण पकडून चालूया सर. नक्कीच. आणि तुम्ही म्हणाल तसं देताना प्रशिक्षण गोंधळलेलं असता कामा नयेत, गडबडलेले असता कामा नयेत, भीती वाटता कामा नये आणि त्याचबरोबर आत्मविश्वासाने परिस्थितीला तात्पर्य हवं. तत्काळ त्यांनी आपले ऍक्शन्स कृती केली पाहिजे आणि योग्य कृती केली पाहिजे. बरोबर आहे. तुमच्याकडे भरपूर स्लाइड्स आहेत, त्याच्या माध्यमातून आपण त्यांना मार्गदर्शन करूया सर. आता मी एक छोटी स्लाइड दाखवणार की समजा रक्तस्राव झाला, बाहेरील रक्तस्राव झाला तर आपल्याला काय करायचं आहे. बाहेरील रक्तस्राव जर झाला असेल तर सर्वात प्रथम आपल्याला जिथून रक्तस्राव होत आहे तर त्याच्यावरती डायरेक्ट प्रेशर द्यायचं आहे, दाब द्यायचा आहे आणि हातामधून पायामधून असेल तर तो थोडासा उंच करायचा आहे. त्याने रक्तस्राव थांबण्याचं खूप थांबेल आणि 5 ते 7 मिनिटं तो दाब सतत
कायम ठेवायला पाहिजे. समजा एखाद्या वेळी रक्तस्राव खूप होत असेल आणि पहिलं जे कापड किंवा क्लॉथ तुम्ही ठेवलेलं आहे आणि ते भिजलं, तर ते न काढता त्याच्यावरती दुसरं कापड ठेवायचं आणि 5 ते 10 मिनिटं तुम्ही कंटिन्युअस प्रेशर द्यायचं आहे आणि थोडंसं उंच करायचं आहे. तसंच पायामधून रक्तस्राव असेल तरी आपण पायाला थोडं उंच स्टूल किंवा हातानेही आपण वरती पकडू शकतो असं आणि प्रेशर द्यायचं आहे. प्रेशर बँडेज बांधायची आहे. त्यामुळे रक्तप्रवाह जो आहे तो कमी होईल. पुढचा फोन आहे आपल्याला. नरेंद्र यांचा फोर्टहून फोन आहे. नमस्कार नरेंद्र. हॅलो, बोला. मी नरेंद्र सोलंकी बोलतोय फोर्टवरून. हा. सर्पदंशाचं कसं आपण फर्स्ट एड देऊ शकतो त्यांना? जसं टीव्हीवर दाखवतात की तोंडाने हे करायचं वगैरे, ही प्रकार योग्य आहे का? धन्यवाद सर. काय सांगाल त्यांना? सर्पदंशाविषयी त्यांचा मुद्दा होता की सर्पदंश जेव्हा होतो त्यावेळी कशा पद्धतीने उपचार देता येऊ शकतात आणि त्यावेळी तोंडाने जो प्रथम उपचार केला जातो तो योग्य आहे का? खूपच महत्वाचा हा प्रश्न आणि जास्त प्रमाणात हे रुरल एरियाजमध्ये गाव पातळीवरती आपल्याला दिसून येतात. तर सर्पदंशामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की त्या व्यक्तीला पॉइंट नंबर 1 मानसिक आधार द्यायचा आहे, ज्याला आपण सायकोलॉजिकल फर्स्ट एड म्हणतो. कारण सगळ्यात प्रथम तो घाबरलेल्या मनस्थितीत असतो. तर पहिलं आहे की मानसिक आधार, धीर आपण म्हणतो, ते द्यायचं आहे. बरं. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी सर्पदंश झालेला आहे तिथे आपण एक पट्टी बांधायची आहे. नंतर समजा आपण उदाहरणार्थ पायाला दंश झालेला आहे तर ज्या ठिकाणी दंश झाला आहे त्या ठिकाणी एक पट्टी बांधा आणि नंतर पूर्ण पायाला, पूर्ण मांडीपर्यंत एक कंप्रेशन बँडेज, टाईट बँडेज बांधायचं आहे. बँडेज बांधायचं आहे, हे मी पुन्हा सांगतो. आणि त्याच्यानंतर एक काठी, जसं आपण त्या स्लाइडमध्ये पाहतोय, एक काठी किंवा काही छत्री वगैरे असली तरी चालेल, एक स्प्लिंट म्हणून तुम्ही ती बांधायची आहे बाजूला. त्याला आधार द्यायचा आहे, पायाला आधार द्यायचा आहे. जसं काठी फ्रॅक्चर मध्ये छत्री, एखादी लांब, काठी, छत्री, जे पण आधार द्यायचा आहे मुख्यत्वे. याचं कारण असं की जर का एखादा माणूस ज्याला साप चावलेला आहे तर तो जर पाय हलवला किंवा तो स्वतःही असा इकडे तिकडे असं त्यांनी जर हातपाय हल्ले तर विषाचं प्रसारण जे आहे ते जे पसरतं ते लवकर होतं. त्यामुळे त्याला आपल्याला सांगायचं आहे की स्टे स्टिल. आणि आपण हॉस्पिटलमध्ये जात आहोत, रुग्णालयात जात आहोत, त्याला मध्ये मध्ये मानसिक आधार देण्याची खूप खूप गरज आहे. तर दोन्ही गोष्टी आपल्याला सायमल्टेनियसली आपल्याला करायचं आहे. मानसिक आधार प्लस आधार द्यायचा आहे आणि पट्टी बांधायची पूर्ण पायाला आणि त्वरित इस्पितळात, रुग्णालयात न्यायचं आहे. बाकी आपला कुठलाही त्याच्यावर तसा उपचार असं नाहीये अनलेस की ते अँटी वेनम किंवा अँटी स्नेक वेनम आपण म्हणतो ते घ्यायलाच हवं. बरोबर आहे. म्हणजे काय तसे सर्वेस सर्प काही विषारी नसतात, त्यातले 7-8 असतात, पण आपण हेच समजून चालायचं की तो बिनविषारी सर्प आहे असं विचार करायचा, म्हणजे मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग राहायला मदत होईल. त्याला आधार द्यायचा आहे पण त्याला त्वरित आपल्याला रुग्णालयात घेऊन ट्रीटमेंट देताना मात्र तो विषारी आहे असं कल्पना करून ट्रीटमेंट द्यायला हवी. ते महत्वाचं आहे. ट्रीटमेंट तर द्यायलाच हवी पण त्याला मानसिक आधार नक्कीच द्यायला हवा, कारण तो त्या घाबरलेला असतो, भीतीच्या स्थितीत. म्हणून तो पॉइंट नंबर 1 रिअश्युरन्स अँड कम्फर्ट ते खूप महत्वाचं आहे. राईट. पुढचा फोन आहे आनंद यांचा. नमस्कार. बोला. हॅलो. बोला. नमस्कार मॅडम, मी आनंद अंभोरे बोलतोय बुलढाण्यावरनं. बरं. माझा प्रश्न असा आहे की नॉर्मली आपण बघतो की उन्हाळ्यामध्ये नाकातनं जे ब्लिडिंग आहे, रक्तस्राव आहे, तो होताना दिसतो. तर त्यावेळेस काय प्रथम उपचार घ्यावा? धन्यवाद. जास्त उष्णतेच्या ठिकाणी बऱ्याचदा उष्णतेमुळे नाकामधून रक्त वाहू शकतं. यावरती काय उपाय आहे? येस, ज्या वेळेला नाकातून रक्तस्राव होतो त्यावेळेला सर्वप्रथम अगोदर त्या व्यक्तीस तुम्हाला बसवायचं आहे एखाद्या खुर्चीवरती, त्याला ॲट इज बसवायचं आहे. त्याच्यानंतर त्यांना सांगायचं आहे की थोडंसं पुढे
झुकायचं आहे. आणि नाकाचा जो सॉफ्ट पार्ट आहे, 2 पार्ट असतात, एक हार्ड पार्ट असतो, एक सॉफ्ट पार्ट असतो. म्हणजे वरती हार्ड पार्ट म्हणजे जे हार्ड असतं त्याच्या खाली सॉफ्ट पार्ट असतो. तो जो सॉफ्ट पार्ट असतो तो दोन्ही बोटाने असं धरून नाक प्रेस केलं पाहिजे आणि तोंडाने श्वास घ्यायला पाहिजे आणि थोडंसं पुढे त्यांनी झुकलं पाहिजे. आणि ते जे प्रेशर आहे ते कमीत कमी 10 मिनिटं त्याने सतत प्रेशर ठेवायला पाहिजे. 10 ते 15 मिनिटं त्याने नक्कीच ते रक्तस्राव थांबेल. नक्की थांबेल. म्हणजे तुम्ही मगाशी जे हातावर किंवा पायात रक्तस्राव होत असेल त्यावेळी कसं सांगितलं, दाबून त्यावेळेला डायरेक्ट प्रेशर द्यायचं व थोडासा हात किंवा पाय जो आहे तो उंच करायचा. इथे मात्र नाकाच्या मऊ भागावरती मासल भागाला दाबून ठेवायचं, प्रेशर द्यायचं 10 मिनिटं, 10 ते 15 मिनिटं. आणि थोडंसं पुढे झुकायचंय. मागे झुकलं की ते रक्त जे आहे ते मागच्या पोटामध्ये जाईल, तर त्यामुळे ते पूर्ण बाहेर आलं पाहिजे. आणि बाजूची नाकाला जे रक्त लागलेलं आहे ते आपल्याला आपण कॉटनने किंवा कपड्याने आपण पुसून घ्यायचंय. बरं, अजून कुठल्या कुठल्या परिस्थिती अशा उद्भवू शकतात की ज्यावेळी प्रथमोपचार हा चटकन करायला हवा आणि त्याचबरोबर काय करावं हे सुद्धा लोकांना माहिती नसतं, तर ते आपण सांगू शकू? आता कानामधून रक्त येऊ शकतं. जर नाकातून रक्त आलं तसंच कानामधून येऊ शकतं. कानामधून रक्त आलं तर ज्या कानातून रक्त येतंय तर तिथे आतमध्ये कापूस वगैरे न घालता एखादा कपडा फक्त कानावरती ठेवायचा आहे. अच्छा, ओके. आणि थोडीशी मान ज्या साईडच्या कानातून रक्त येतंय तिथे त्या साईडला ती थोडी झुकवायची आहे, जेणेकरून तो रक्तस्राव आतमध्ये जाणार नाही, बाहेरच्या साईडला येईल. पण कधीही तो इयर प्लग करू नये. प्लग म्हटल्यानंतर आतमध्ये काही कापूस वगैरे घालू नये किंवा त्याच्यामध्ये तेल किंवा असं आपण बाहेरून कुठलीही वस्तू काही नाही घालायची. फक्त कपडा ठेवायचा आणि थोडंसं एका साईडला त्याच कुशीवरती वळायचं. तर प्रथमोपचाराविषयी जी वेगवेगळ्या पद्धतीने प्रशिक्षण माहिती मिळू शकते याविषयी आपण सांगत आहोतच, पण त्याचबरोबरीने प्रथमोपचाराविषयी आणखीन माहिती, काही पुस्तकं किंवा आज माहितीच्या मोहजालामध्ये कशा पद्धतीने आणखीन माहिती मिळू शकेल? आमच्याकडे रेड क्रॉस संस्थेमध्ये आम्ही पुस्तकं पण आहेत आणि ती पुस्तकं सुद्धा ते वाचू शकतात आणि त्याच्यामधूनही ते माहिती उपलब्ध आहे. तसंच रेडक्रॉस महाराष्ट्र.org ही वेबसाईटही आहे. त्या वेबसाईटवरतीही तुम्ही जाऊन माहिती उपलब्ध करू शकता. बरोबर. असं स्क्रीनवरती तुमच्यावर काही तसंच मोबाईलचे काही ॲप्स आहेत ते तुम्ही हल्ली अँड्रॉइड फोन वापरतात तर स्मार्टफोन्स, तर त्याच्यावरती ॲप्स पण तुम्ही ॲप्लिकेशन्स डाउनलोड करू शकता. एक ब्रिटिश रेडक्रॉसचा ॲप्लिकेशन आहे, एक अमेरिकन रेडक्रॉसचा आहे आणि ते तुम्ही नक्कीच डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा माहिती उपलब्ध आहे. सर, तुमच्याकडे जे बऱ्याच स्लाइड्स दिसत आहेत त्याच्यामध्ये प्रथमोपचार या संकल्पनेभोवती भरपूर माहिती आहे. ती सगळी माहिती आपण प्रेक्षकांना देऊया, जास्तीत जास्त लोकांना माहिती मिळेल. प्लीज सर. तर आपण रक्तस्रावाविषयी बोलत होतो. हो. तर कानातील रक्तस्राव, नाकातील रक्तस्राव. आता कधी कधी रक्तस्राव खूप जास्त होतो, जेणेकरून तो रुग्ण शॉकमध्ये जाऊ शकतो. आणि ते कसं ओळखायचं आहे आपल्याला की डोळ्यासमोर अंधारी येते किंवा चक्कर येते, बेशुद्धी होते, नखं वगैरे जो स्किन कलर आहे, नखांचा कलर आहे तो थोडासा निळसर पडतो. तर अशा वेळेला आपल्याला त्याला फर्स्ट एड, प्रथमोपचार काय द्यायचा आहे, त्यावेळेला त्याला सर्वात प्रथम त्याला खाली झोपवायचं आहे आणि ब्लँकेटवरती किंवा चादरवरती त्याला झोपवायचं आहे. प्लस त्याच्या अंगावरती आपण बोलता स्लाइड्स पण दाखवू शकू. त्याच्या अंगावरती काही कपडा वगैरे आपल्याला ओढायचा आहे, कारण ज्यावेळेला रक्तस्राव होतो त्यावेळेला अंगातील उष्णता ती कमी होते. तर ती उष्णता आपल्याला काढून घ्यायची नाही, आपल्याला जपून ठेवायची आहे. त्यामुळे आपल्याला ते ब्लँकेट वगैरे फार महत्वाचं आहे त्याच्यावरती ओढायला. प्लस त्याचा जो पायाचा भाग आहे तो थोडासा उंच करायचा आहे, जेणेकरून मेंदूला रक्तपुरवठा होईल. प्लस त्याचे जे कपडे आहेत, एस्पेशली जे गळ्याचा भाग आहे, कमरेचा भाग आहे आणि पायाचा भाग आहे तो सैल करायला हवा. त्याने टाय घातली आहे किंवा बटन एकदम वरपर्यंत आहे, बेल्ट आहे, शूज आहे, सॉक्स आहे, जे पण काही फुटवेअर आहेत तर ते आपल्याला सैल सर कपडे, त्याचबरोबर उष्णता राहण्यासाठी ब्लँकेट प्लस
त्याचा पायाचा जो एंड आहे तो थोडासा तो वरती उंच हवा. करायचा अजून काय आहे. स्लाइड्स आहेत सर? भाजलेल्या जखमांवरती ओके. युजली गृहिणी ज्या आहेत स्वयंपाकघरात काम करताना त्यांना पातेलं वगैरे गरम असेल तर आपल्याला चटका बसतो किंवा भाजतं. तर इथे मी टाईप्स दिलेल्या आहेत, बर्न्सच्या टाईप्स आहेत, 1st डिग्री, 2nd डिग्री, 3rd डिग्री. तर हे डिग्रीज म्हटल्यानंतर किती खोलपर्यंत गेलेलं आहे. 1st डिग्री म्हटल्यानंतर फक्त वरचं जे स्किन आहे तेच थोडं लाल झालेलं आहे. 2nd डिग्री थोडा आत गेलेला आणि फोड येण्याचे चान्स असतात. आणि 3rd म्हटल्यानंतर ती जखम पूर्णच भाजलेली असते. पण ह्याच्यावरती प्रथम उपचार फक्त एकच आहे की पाणी. आणि पाणी एकदम थंडगार पाणी नाही, तर आपलं जे साधं पाणी असतं ते पाणी आपल्याला एक 10 ते 15 मिनिटं आपण ओतायचं आहे किंवा नळाखाली पण आपण धरू शकतो ते. बरोबर आहे. पुढचा फोन आहे प्रसाद जोशी यांचा बदलापूरहून. नमस्कार प्रसाद, बोला. हॅलो. नमस्कार मॅडम. एखाद्या वेळेला परिस्थितीचं गांभीर्य ओळखून काही डॉक्टर प्रथमोपचार द्यायचं नाकारतात आणि दुसरीकडे घेऊन जा, सिरियस वगैरे असेल पेशंट तर दुसरीकडे घेऊन जा असं सांगतात. तर मला असं विचारायचं की प्रत्येक डॉक्टरवर प्रथमोपचार देणं बंधनकारक आहे का? कारण त्याच्यामध्ये दुसरीकडे घेऊन जाण्यात वेळ वाया जातो आणि एखाद्या वेळेस दगाफटका होऊ शकतो, म्हणून मला प्रश्न विचारायचा. त्यांचं म्हणणं असं होतं की बऱ्याचदा डॉक्टर प्रथमोपचार करता आहेत आणि जेणेकरून ते दुसऱ्या इस्पितळामध्ये रुग्णाला हलवणं सोपं जावं यासाठी ही केलेली कृती योजना असते, असं प्रसाद यांचं म्हणणं आहे. तर डॉक्टरांनी केलेला प्रथमोपचार हे योग्य आहे का? आणि बऱ्याचदा तिथे उपचार करायचे नाहीत म्हणून त्यांनी केलेला असतो, तर हे योग्य आहे का असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना आपण काय सांगू शकू? मुळात डॉक्टरांकडनं प्रथमोपचार ही अपेक्षाच नसते नाही का, डॉक्टरांकडनं उपचार ही अपेक्षा असते. त्यामुळे प्रथमोपचार हा विषय सर्वांसाठी आहे. असं कुठल्या एखाद्या असं काही नाहीये की डॉक्टरांनीच करायचं हवं, पण हे प्रथमोपचार सगळ्यांना यायला हवं आणि ते सगळ्यांसाठी आहे. नाही, त्यांचा मुद्दा थोडासा असा होता की कधी कधी वेळ काढणं किंवा काही आपण म्हणतो की गुन्हेगारी प्रवृत्ती जी थोडीशी वेगळी दिसते समाजामध्ये, एक वेगळी प्रवृत्ती दिसते, त्या दृष्टिकोनातनं वेळ काढण्यासाठी केलेली ही उपाययोजना असते, हे योग्य आहे का समाजामध्ये घडणाऱ्या या गोष्टी, असा त्यांचा मुद्दा आहे. एक तज्ज्ञ म्हणून आपण त्यांना काही सांगू इच्छिता? मी हेच सांगेन की जसं म्हणजे ते आपल्या दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी प्रथमोपचार करत आहेत असा मुद्दा आहे का त्यांचा? मुळात प्रथमोपचार करताना सुद्धा दक्षता जी बाळगावी लागते त्याविषयी आपण त्यांना सांगूया. अच्छा. प्रथमोपचार हा सर्वांचा विषय आहे. कोणीही आपण करू शकतो, असं कोणी हे नाही आहे की डॉक्टरांनीच ते केलं पाहिजे. आणि मेन म्हणल्यानंतर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की जीव महत्वाचा आहे, तो वाचला पाहिजे, ज्याला आपण प्रिझर्व लाईफ म्हणतो. दुसरी गोष्ट आहे की प्रिव्हेंट फर्दर इंजुरी. म्हणजे आता अगोदरच त्या व्यक्तीला दुखापत झालेली आहे तर पुढे ती दुखापत अजून वाढू नये म्हणून त्याच्यावरती प्रतिबंध करण्यासाठी तुम्ही ही कृती करताय. ओके. आणि तिसरी गोष्ट म्हटल्यानंतर प्रमोट रिकव्हरी, म्हणजे तो पटकन कसा बरा होईल. जसं आपण रक्तस्राव थांबवला तर रक्तस्राव थांबवल्यानंतर त्याला बाहेरून रक्त देण्याची गरज नाही लागणार. पण तो सतत जर वाहत असेल तर मग परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. म्हणजे जी परिस्थिती आहे त्यावर नियंत्रण मिळवणं आणि त्या दृष्टिकोनातनं व्यक्तीचा जीव वाचणं यासाठी जी कृती केली ती प्रथमोपचार आहे. पण अर्थात ती कोणाही व्यक्तीकडनं शक्य आहे. डॉक्टरांकडनं मात्र ताबडतोब उपचाराची अपेक्षा ही रुग्णांची आणि नातेवाईकांची असते. बरोबर सर? पुढचा फोन आहे गीता यांचा. नमस्कार गीता, बोला. हा, मला विचारायचं होतं, हृदय अटॅक समजा अचानक घरात कोणाला आला तर त्याच्यासाठी आपण प्रथमोपचार काय करू शकतो? महत्वाचा मुद्दा आहे. सर्वात प्रथम ज्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो किंवा हृदय विकाराचा झटका म्हणतो, स्लाइड्स आपल्याकडे काही आहेत त्याविषयी? हृदय विकाराचा झटका जो आपण म्हणतो, हो, तर पहिलं ते ओळखता आलं पाहिजे की हा हार्ट अटॅक म्हणजे कसा येतो. तर सर्वात प्रथम की त्या व्यक्तीला खूप वजन वाटतं, चेस्टमध्ये हेवीनेस वाटतं, खूप घाम येतो त्या व्यक्तीला. बरं. तिसरी गोष्ट की त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो.
तर ह्या 2-3 गोष्टी आहेत. आता हे झाले हार्ट अटॅकचे सिम्पटम्स. ओके. आता कृती काय करायची आहे, फर्स्ट एडरची कृती काय असेल, ऍक्शन काय असेल. सर्वात प्रथम त्यांना बसवायचं आहे एखाद्या सपोर्ट घेऊन, दिवाळाला जसं त्या स्लाइडमध्ये दिसतंय की दिवाळाला टेकून बसवायचं आहे आणि थोडेसे पाय जे आहेत ना ते उंच करायचे आहेत किंवा पायाच्या खाली उशी ठेवायची आहे थोडंसं. ओके ओके. आणि कपडे जे आहेत ते लूज करायचे आहेत, सैल करायचे आहेत. हे सर्वात महत्वाचं आहे की त्यांना थोडंसं ईज वाटावं. बरं. आणि त्वरित आपल्याला रुग्णालयात न्यायचं आहे. बरं. थोडक्यात त्यांना पाठीला टेकू हवं आणि पाय उंचावर थोडेसे हवे. राईट. तर ह्या गोष्टी करून त्वरित आपल्याला ॲम्ब्युलन्स कॉल करून वी हॅव टू रुग्णालयात आपल्याला त्यांना न्यायचं आहे. बरोबर आहे. अजून कोणत्या गोष्टी असतात सर की ज्यावेळी खरं प्रथमोपचाराची आवश्यकता असते आणि वैद्यकीय दृष्ट्या तत्परतेची तिथं निकड असते असं आपण त्यांना सांगू शकू? आता एक अजून एक गोष्ट आहे की एखादा माणूस जर बेशुद्ध असेल, बरं, तर आपल्याला ओळखता आलं पाहिजे की हा माणूस शुद्धीत आहे की बेशुद्ध आहे. फिट्स येत आहेत का, कशामुळे शुद्ध हरपलेली आहे हे आधी ओळखायला हवं. तर बेशुद्ध असण्याची विविध कारणं आहेत. समजा फिट्स आलेले किंवा इलेक्ट्रिक शॉक्स आलेले आहेत. इलेक्ट्रिक शॉक, विजेचा दाब लागून बेशुद्ध झालेले आहेत किंवा पाण्यामध्ये बुडताना त्यांना बाहेर नाकातोंडात पाणी गेलं म्हणून बेशुद्ध झालेले आहेत. अशी विविध कारणं आहेत. पण ज्यावेळेला बेशुद्ध व्यक्ती असते तर तिला 2 प्रकारच्या बेशुद्ध व्यक्ती असतात. एक जे श्वास घेत आहेत, एक दुसरे जे श्वास नाही घेत आहेत. जे श्वास घेत आहेत तर ते आपल्याला कसं कळेल, ज्यावेळेला आपण एक कृती करतो त्याला म्हणतो आपण हेड टिल्ट चिन लिफ्ट मेथड. ओके. तर जो थोडंसं डोकं असं हनवटी अशी वर करायची आहे. त्यामुळे जो ब्लॉक आहे, ज्यावेळेला माणूस बेशुद्ध असतो त्यावेळेला जीभ जी असते ती थोडी खाली सैल म्हणजे खाली ब्लॉक करते त्या श्वास नलिकेला. पण ज्यावेळेला त्यांचं हेड टिल्ट आपण थोडंसं वर करतो, थोडी हनवटी वर करतो, त्यावेळेला ते थोडं स्ट्रेच होतं व पुन्हा श्वास नलिका ब्लॉक निघतो आणि ते श्वास घ्यायला लागतात. तर जर ते श्वास घ्यायला लागलेत तर त्यांना एका अंगावरती रिकव्हरी पोझिशन द्यायची आहे. पण जर ते श्वास घेत नसतील तर मग त्यांना आपल्याला CPR नावाची एक पद्धत आहे, कार्डिओपल्मनरी रिससिटेशन, ते आपल्याला द्यायचं आहे. याच्यामध्ये पण बिफोर हे आपण हेड टिल्ट चिन लिफ्ट मेथड करायच्या अगोदर प्रथम त्यांना चेक करायचं आहे की मानेला काही इजा झाली आहे किंवा नाही. कारण मानेला जर इजा झाली असेल तर ते हेड टिल्ट चिन लिफ्ट मेथड करायची नाही. मानेला म्हणजे मागच्या साईडला जो मणका आहे तिथे इजा झाली तर ते तसं करायचं नाही. बरं. ही सावधानी थोडी घ्यायला पाहिजे. सर एक लक्षात येतं यामध्ये की मुळात इथे प्रशिक्षकाला खूप सतर्क असायला हवं. त्याने न लाजता आणि न घाबरता या 2 गोष्टी करायला हव्यात. बरोबर सर? कारण हे प्रशिक्षकाने स्वतः खंबीर असल्यावरतीच त्याच्याकडून ती नेमकी कृती घडू शकते. बरोबर. पुढचा फोन आहे. नमस्कार, बोला. हॅलो, माझं नाव रेखा आहे. माझा प्रश्न असा आहे, बोला रेखा. जसं की प्राथमिक उपचारामध्ये नॉर्मल प्रश्न माझा आहे की सपोज आपला अचानक BP लो झाला तर प्राथमिक उपचार आपण काही करू शकतो घरी? धन्यवाद. नेमका प्रश्न आहे. मुळात आज प्रेक्षकांचे परिस्थितीच्या दृष्टिकोनाने विचार करताना खरोखर बोलकी उदाहरणं आहेत. BP लो होतं किंवा शुगर डाऊन होते, त्या दृष्टिकोनातून सुद्धा बऱ्याचदा हातपायाला थरथर येणं, अशा गोष्टी पेशंटच्या बाबतीमध्ये घडतात. तर ह्यावेळी नेमकं काय करावं? पटकन स्लाइड पण दिसते आपल्याला. आपण थोडंसं वेगळं आपण हा प्रश्न वेगळ्या तऱ्हेने पाहूया. बरं. की लो ब्लड प्रेशर असं आपण सांगू शकत नाही जोपर्यंत आपण चेक करत नाही. अगदी खरं. आणि जर एखादा व्यक्ती डायबेटिक असेल किंवा शुगर पेशंट असेल तर साखर कमी झाली तर त्याची चिन्ह व लक्षणे काय आहेत, ज्याला आपण साइन अँड सिम्पटम म्हणतो. ओके. तर ती लक्षणं आपल्याला ओळखता आली पाहिजे, तरच आपल्याला कळून येईल की पुढे आपल्याला काय कृती करायची आहे. तर सर्वात महत्त्वाचं ज्यावेळेला हायपोग्लायसिमिया म्हणतो, ज्यावेळेला साखर कमी होते रक्तातली, त्यावेळेला घाम येतो, कन्फ्युजन होतं, म्हणजे
गोंधळ तर उडतो गोंधळ गोष्टींमध्ये. मनस्थिती होते, खूप घाम येतो, वीकनेस येतो, कमजोरीपणा येतो. तर अशा वेळेला साखरेचं पाणी किंवा फ्रूट ज्यूस असेल तर ते त्वरित आपल्याला त्यांना द्यायला हवं, कारण खूप साखर जर कमी झाली तर तो माणूस बेशुद्ध होण्याचं चान्स असतं. तसंच मग रक्तदाबाच्या बाबतीमध्ये रक्तदाब कमी अथवा उच्च झालेला आहे पण याची काही लक्षणं असू शकतात का? नाही, उच्च झालेलं पण अशी लक्षणं कित्येक लोक असे आहेत की त्यांना माहितीच नसतं की आपला रक्तदाब उच्च आहे. जोपर्यंत आपण चेक करत नाही तोपर्यंत आपण ह्या दोन गोष्टी ज्या आहेत की उच्च रक्तदाब किंवा लो झालेलं, तर ते जोपर्यंत आपण चेक करत नाही तोपर्यंत ते फार कठीण आहे आपण सांगताना. सर, बऱ्याचदा प्रवास करताना नित्याची गोष्ट असते ती म्हणजे अपघात घडलेले दिसतो. मग यावेळी अपघाताचं गांभीर्य किती आहे हे लक्षात येत नाही. बऱ्याचदा भौतिकदृष्ट्या जे नुकसान झालेलं आहे ते बघण्यामध्ये सगळे बघे अडकलेले असतात, पण तिथं जो प्रवासी असतो त्याला जी इजा झालेली आहे ते बघून ओळखून चटकन काय उपाययोजना करायला हवी त्याविषयी. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या वेळेला एखादा दुर्घटना घडते त्यावेळेला 3-4 गोष्टींचं महत्त्व फार आहे. एक की जो रक्तस्राव आहे तो थांबलाच पाहिजे, स्टॉप द ब्लिडिंग. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याला ABC एअरवे, ब्रीदिंग अँड सर्क्युलेशन ह्या 3 गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि श्वासोच्छवासाची काळजी घेतली पाहिजे. नसेल श्वासोच्छवास आणि जर बेशुद्ध असेल तर आपल्याला CPR करावा लागेल, कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन. ओके. जर फ्रॅक्चर असेल, एखादा हाड मोडलेला असेल तर सपोर्ट करायचा आहे आणि इमोबिलाइज करायचं आहे. इमोबिलाइज म्हणलं त्याला आधार द्यायचा आहे आणि स्प्लिंट लावायचं आहे. स्प्लिंट म्हणजे एक पट्टी लावायची. पट्टी नसेल तर आपल्याकडे जे न्यूजपेपर आहेत, वर्तमानपत्र आहेत, ते फोल्ड करून सुद्धा तुम्ही त्याची गुंडाळी बनवू शकतात. पण महत्वाचं आहे की सपोर्ट करायचं आहे. बरं. जर सपोर्ट नाही केला तर सूज वाढेल आणि त्रास जास्त होईल. बरोबर आहे. सर, जेव्हा बोला. नंतर आपल्याला त्या व्यक्तीच्या बद्दल ज्याला जखम झालेली आहे, जर तो अनोळखी असेल तर त्यांचं नाव किंवा जर फोन नंबर तर त्यांच्या नातेवाईकांना आपल्याला कळवायला हवं आणि त्वरित आपल्याला ॲम्ब्युलन्सला सुद्धा आपल्याला कॉल केला पाहिजे. पण त्यापूर्वी आपण त्याचं रक्तस्राव जी प्रथम उपचार आहे, जी प्राथमिक काळजी आहे ती घेतली पाहिजे. जोपर्यंत ॲम्ब्युलन्स येत नाही तोपर्यंत. यामध्ये जर बहुतांश जनतेचा पळ काढण्याचा कल असतो. जनतेने सामान्यपणे अतिशय सक्षमतेने ही परिस्थिती हाताळायला हवी, म्हणून मानसिक दृष्ट्या त्यांनी कसं कणखरावं याविषयी. ऍक्च्युली ही मॉरल आणि सिविक ड्युटी आहे, तर त्यांनी असं काही घाबरून जाता कामा नये. बरोबर. आणि त्यांनी आपलं गुड इंटेन्शन ठेवून त्यांनी आपली मदत पुरवायलाच पाहिजे आणि केली पाहिजे. खरंय. जो मुळात पहिला 1 तास असतो जेव्हा अपघात घडतो, ती परिस्थिती घडल्यापासूनचा 1 तास जो आहे तो रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी फार मोलाचा असतो, ज्याला आपण वैद्यकीय परिभाषेमध्ये गोल्डन आवर असं म्हणतात. ह्या गोल्डन आवरचं महत्व जे आहे ते आपण सामान्य प्रेक्षकांपाशी पोहोचवायला हवं. घटना घडल्यानंतर जो 1 तास असतो तो आपण त्याला गोल्डन आवर म्हणतो, किंवा त्याच्यामध्ये जर तुम्ही त्या रुग्णाला, त्या व्यक्तीला जो जखमी झाला आहे, आजारी आहे, त्याला जर रुग्णालयात आपण घेऊन गेलो वेळ न दवडता, टाइम वेस्ट न करता, तर त्याचा जीव वाचण्याचे चान्सेस खूप आहेत. तर वेळ अतिशय महत्वाचा आहे, टाइम इज प्रेशियस अँड नॉट टू बी वेस्टेड. तर त्या व्यक्तीला त्वरित आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं बंधनकारक आहे. बरोबर. तसंच मला इथे एक ऍड करायचं आहे की समजा जर एखादा भाग जर वेगळा झाला असेल, हात किंवा पाय ऍक्सिडेंट्स मध्ये, तर एक प्लास्टिकची पिशवी घेऊन त्याच्यामध्ये तो भाग ठेवून, अवयव बोट आहे, अशा काही घटना पटकन गोळा करायला आम्ही अॅम्प्युटेशन म्हणतो, तर तो भाग घेऊन एखादा प्लास्टिक पिशवीमध्ये ठेवून, दुसऱ्या प्लास्टिक पिशवीमध्ये बर्फाचे तुकडे ठेवून, ती प्लास्टिक पिशवी त्या बर्फाच्या प्लास्टिक पिशवीमध्ये ठेवून ते लगेचच रुग्णाला आणि त्या अवयवाला घेऊन एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जिथे हे जोडलं जातं तिथे घेऊन जायला हवं. आपण काय करतो की जवळच्या एखाद्या रुग्णालयात जातो, मग तिकडून ते ह्या ट्रान्सपोर्टेशन मध्ये वेळ वाया जातो आणि मग खूप
होऊ शकत नाही ते काम. आणि तुमचा तर खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला, जेव्हा तो अवयव असतो तेव्हा व्यक्तीकडे लक्ष दिलं जातं, अवयवांकडे दुर्लक्ष केलं जातं. तो अवयव बरोबर घेतल्यामुळे ते पुनर्जोडणी जी आहे ती शक्य आहे असं आपण त्यांना सांगू शकतो. त्यामुळे भांबावून न जाता परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. व्यक्ती एखादा अपघाता ठिकाणी अवयव तुटला असेल तर तो अवयवासकट हे मोठ्या इस्पितळामध्ये जवळच्या जाणं हे आवश्यक आहे. बरोबर. पुढचा फोन आहे रिचा यांचा. नमस्कार रिचा. डॉक्टर साहेब. मिस्टर रिचर्ड बोला. आता मी रिचर्ड तिवडे बोलतोय विरारवरून. हो हो. डॉक्टर साहेबांसाठी मला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आपण ट्रेनमध्ये लोकल ट्रेनमध्ये वगैरे प्रवास करतो, आता मी नेहमीच विरार ते चर्चगेट प्रवास करतो, तर त्यावेळी सफोकेशन होतं, गुदमरतं किंवा फिट्स येतात, तर त्यावेळी काय प्रथमोपचार द्यायला पाहिजेत? काय सांगाल सर? फिट्सच्या विषयी त्यांनी मला त्यांनी म्हटलं की बऱ्याचदा गर्दीमध्ये गर्दीच्या ठिकाणी सफोकेशन होतो, श्वास गुदमरतो, त्यावेळी पटकन काय करावं? हा खूप जणांच्या बाबतीमध्ये उद्भवणारी ही समस्या आहे. बरोबर. त्यांनी हा विषय फिट्स पण हा शब्द वापरला. हो. कारण आणि आपण पाहतो की फिट्समध्ये प्रॉब्लेम्स काय होतात की ती व्यक्ती लगेच खाली पडते. मेन इम्पॉर्टंट आहे कृती काय करायची आहे की डोक्याला इजा नाही झाली पाहिजे, डोकं सपोर्ट केलं पाहिजे. ठीक आहे. जर खाली पडली व्यक्ती तर आणि एका अंगावरती मग त्याला एका साईडला करायचं आहे. फिट्स थांबल्यानंतर ती आपण एका बाजूला त्याला उजव्या किंवा डाव्या एका कुशीवर करायचं आहे, पण ते फिट्स थांबल्यानंतर. तसंच त्याचं कपडे सैल करायचे आहेत, म्हणजे गळ्या साईडला बेल्ट आणि शूज. ओके. आणि जेव्हा श्वास बऱ्याचदा प्रवासामध्ये गर्दीच्या ठिकाणी उभ्या सुद्धा व्यक्तींचे श्वास गुदमरतात, श्वासोच्छवास नीट घेता येत नाही, अस्वस्थता वाढते, हातापायाला घाम येतो, अशी ही परिस्थिती उद्भवते गर्दीच्या ठिकाणी. त्यावेळी स्वतःला कम्फर्टेबल कसं करावं? ऍक्च्युली हा प्रश्न म्हटल्यानंतर मग त्यांना, कारण ती जागा बंदिस्त जागा आहे, थोडं आजूबाजूला सांगणं आवश्यक आहे. बंदिस्त जागा आहे ती, एखादं कंपार्टमेंट. तर एकच आहे की आपल्याला हवेच्या ठिकाणी म्हणजे किंवा आपल्याला जर खूपच त्रास होत असेल तर आपल्याला उतरावं लागेल, किंवा शक्य असेल तर पाणी पिणं वगैरे असं करता येऊ शकेल. थोडं म्हणजे श्वासोच्छवासचा त्रास आहे एखाद्या बंदिस्त ठिकाणी, तर हेच आहे की त्यांनी मोकळ्या ठिकाणी यावं, जायला हवं. प्रथमोपचार या मुद्द्याविषयी बोलणार खूप आहे, पण जाता जाता तुम्हाला काही सांगावं असं वाटतंय प्रेक्षकांना? आपण या दृष्टिकोनातून बरेच प्रशिक्षण वर्ग घेत आहात आणि घेणारही आहात याविषयी, आणि प्रेक्षकांनाही हेल्पलाईन क्रमांकाविषयी पण आपलं सांगूया आपण त्यांना, जिथे ते संपर्क साधून प्रशिक्षणाविषयी अधिक माहिती घेऊ शकतील. प्लीज सर. जाता जाता मी हे सांगेन की आमचा क्रमांक लिहून घेतात आणि ते लिहून घेतील. 22631675 22631675 ह्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता जर तुम्हाला प्रथमोपचारचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मला आता सांगायची आहे की ज्या ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिका जातात तर त्यांना तुम्ही मार्ग द्या. आपली गाडी डाव्या साईडला घ्या आणि त्याने जेणेकरून ती त्वरित रुग्णालयात पोहोचेल. खरंय. म्हणजे तत्परता, तात्काळता आणि माणसाचा जीव अनमोल ह्या वाक्यांसहित आणि या शब्दांचे अर्थ घेऊन प्रथमोपचाराची कृती घडत असते. तेव्हा प्रथमोपचारामध्ये प्रशिक्षण देणं, प्रशिक्षण घेणं हे मोलाचं आहे. या दृष्टिकोनातून मी काय करू शकतो किंवा शकते हा विचार मोलाचा आहे. आणि हे समजून घेण्यासाठी जागतिक प्रथमोपचार दिनाचं औचित्य साधून हा आजचा भाग कसा वाटला नक्की कळवा या आमच्या लिंकवर. www.facebook/sakhisayhadri ईमेल आयडी आहे sakhisayhadri@gmail.com. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. सर, तुम्ही आलात, महत्त्वाची माहिती दिलीत, मनपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद.